नाही कुठं म्हणजे ज्ञान आहे, पण त्या ज्ञानात गय भागवत सांगतो, पण जिथं कथा ठुली तिथूनच रुक्मिणी येतो. भागवत सांगतो पण रुक्मिणी येतो, कथा नाही करीत सत्य कथा करतो. म्हणजे देव ज्ञान आहे, निर्वास ज्ञान आहे, पण प्रत्येकाला त्या ज्ञानात काय निडायचा. वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञान आहे, कळस वैराग्य आहे, विस्तार नाम आहे, शांती खांब आहे. पुरावा बहिणाबाई, संत कृपा झाली, इमारत फळ आली, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञान आहे. पहिलं वाक्य कीर्तनातलं. दुसरं वाक्य, या जगातली सगळ्यात पवित्र गोष्ट कोणती? उत्तर आहे ज्ञान. तिसरं वाक्य, या जगातलं अंतिम सत्य काय? उत्तर आहे ज्ञान. चौथं वाक्य, या जगातली मरताना बरोबर येणारी गोष्ट कोणती? उत्तर आहे ज्ञान. आणि पाचवं वाक्य, या जगात तीर्थ किती? तर या जगात 2 तीर्थ आहेत, एक 9व्या अध्यात आहे आणि एक 17व्या अध्यात आहे. 9व्या अध्यात असं तीर्थ आहे, जे ज्ञान गंगा पूर्ण नहाले ते जेवताही धाले. जे ज्ञानाच्या गंगेत नाले ते आतून पवित्र आणि बाहेरूनही पवित्र. आणि दुसरं एक तीर्थ आहे, ते 17व्या अध्यात आहे, सकल तीर्थाचे धुरे जी एका माता पित्रे. म्हणजे ज्याच्याकडे ज्ञान आहे त्यानं देवाला जायचं नाही, आणि ज्याच्याकडे आईबापाची सेवा आहे त्यानं देवाला जायचं नाही. ज्याच्याकडे दोन्ही नाही त्यानं घरी थांबायचं नाही. सारखं बोंबलं धेंडायचं, रोज एक देव, त्यानं घरी थांबायचं नाही. म्हणून एका आईनं मुलाचं नाव 700 वर्षापूर्वी ठेवलं, ज्ञान देव. ज्ञान देव, ज्ञानच देव, देवच ज्ञान, ज्ञान देव, देव ज्ञान. पुरावा 12वा अध्याय. अभ्यासावनी ग ज्ञान, ज्ञानावनी ध्यान विशेषाची. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान, ज्ञानापेक्षा श्रेष्ठ ध्यान. पुन्हा 12वाच अध्याय. जेत जेत दया आणि शांती वस्ती आल्या एका ठाया, ते जाण धनंजया विभूती माझी. जिथं दया जिथं शांती तिथं ज्ञान तिथं देव, जिथं देव तिथं ज्ञान, ज्ञानच देव. फायनल. मग ज्ञानच जर देव आहे तर बसलेल्या पैकी कुणाला ज्ञान नाही? प्रत्येकाला ज्ञान आहेच. मग प्रत्येकाला जर ज्ञान आहे, प्रत्येकाला जर ज्ञान आहे तर प्रत्येक माणूस देव का नाही? ज्ञान तर प्रत्येकाला आहे. पखवाद्याला त्याच्या वाजवण्याचं ज्ञान आहे, गाण्याला त्याच्या ज्ञानाचं ज्ञान आहे, मला माझ्या कीर्तनाचं ज्ञान आहे, खाण्याचं ज्ञान सगळ्यांना आहे, पिण्याचं ज्ञान सगळ्यांना आहे, झोपण्याचं ज्ञान सगळ्यांना आहे. मग सगळ्यांना जर ज्ञान आहे आहेच तर मग सगळी माणसं देव का नाहीत? व्हॉट इज द रिझन बिहाइंड इट? त्याच्या पाठीमागे काय कारण आहे? याचं कारण असं आहे, इज अन एव्हरीथिंग एज अ रिझन. विदाउट रिझन नो एनीथिंग इन द वर्ल्ड. जगातल्या प्रत्येक गोष्टीला कारण आहे. मग उत्तर असं आहे, बसलेली माणसं देव का नाही? त्याचं उत्तर आहे, या जीवाला मी देव आहे याचं ज्ञान नाही. या जीवाला मी देव आहे याचं ज्ञान नाही. आणि याला ज्ञान आलं का तो देव झालाच. ज्याला ज्ञान आहे तो देव आहे, जे देव आहे त्याला ज्ञान आहे. पुरावा एक भजन. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. अर्थ लिहून घ्या. निवृत्त हो ज्ञान मिळेल, ज्ञान मिळवणं सोपं आहे, फायदा तुला मुक्ती मिळेल. तो देव एक आहे, त्याचं तू नाम घे, त्या देवाचं नाव तुकाराम आहे. ज्ञानच देव आहे, देवच ज्ञान आहे. फायनल झालं. मग आज कीर्तनाला घेतले अभंगाकडे घुसायचं असं आहे, ज्ञान प्रत्येकाला आहे, पण त्या ज्ञानात गय आहे. ज्ञान आहे, वाजवतो खास, फुगीर लई, गातो खास पण आकडू लई, कीर्तन बरे करतो पण कुटाने लई.
नाही कुठं म्हणजे ज्ञान आहे, पण त्या ज्ञानात गय भागवत सांगतो, पण जिथं कथा ठुली तिथूनच रुक्मिणी येतो. भागवत सांगतो पण रुक्मिणी येतो, कथा नाही करीत सत्य कथा करतो. म्हणजे देव ज्ञान आहे, निर्वास ज्ञान आहे, पण प्रत्येकाला त्या ज्ञानात काय निडायचा प्रत्येकाला ज्ञान आहे, पण त्या ज्ञानात ग आहे. आता एक सूत्र आहे, ग जोपर्यंत जात नाही तोपर्यंत ज्ञान येत नाही. आणि ज्ञान शाळेतलं नाही हो, शाळेतलं ज्ञान सोडा, याला कोण खात? कोण खात? हे एम ए, एम फिल, PhD, DH, MS, MCom, LLB, DEd, BEd, ज्युनियर केजी, सिनियर केजी, हायर केजी, लोअर केजी, MBA, DEd, BEd, DEd, आर्ट अँड कॉमर्स अँड सायन्स अँड FYN, SYN, MTech, BTech, DIN, डिप्लोमा, टर्नर अँड फिटर अँड वेल्डर अँड मेकॅनिकल इंजिनियर, पॉलिटिकल इंजिनियर अँड MPSC, UPSC, नेट अँड सेटन, फार्मसी, ICT, NAGRIN, DIN डिप्लोमा, MBN, BN, हृदयरोग तज्ञ, गुडघा तज्ञ, फुफ्फुस तज्ञ, बालरोग तज्ञ, आता नवीन तज्ञ आलेत गुप्तरोग तज्ञ. गुप्तरोग, रोग गुप्तन गडी तज्ञ, आणि जो तज्ञ त्यालाच रोग गुप्त. यांना कोण खात? बायका मिळालं, बायका रेंज गेली, काहींची रेंज, काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसत. हे MN नाही. आता शब्द फायनल करून घ्या. ज्याच्या नीट वाक्य आहे का, ज्याच्या आईच्या गालावर हसू आहे, ज्याच्या बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे, आणि ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे, तो खरा सुशिक्षित. ज्याच्या आईच्या गालावर हसू आहे, ज्याच्या बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे, आणि ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे, तो सुशिक्षित. आणि ह्या जगातले पहिले सुशिक्षित ज्ञानोबा राया. पण ते ज्ञान टिकेल, पण त्याला वैराग्य पाहिजे. पुरावा अध्याय नंबर 15, ओवी नंबर 35, विरक्ती वाचूनी ज्ञानाशी तगणेच नाही. ज्ञान हे वैराग्याशिवाय टिकू शकत नाही. आणि वैराग्य म्हणजे काय? भाकरी खात नाही, सफरचंद खातो, चहा पित नाही, दूध आणतो, बायको करीत नाही, व्हॉट्सअप वापरतो. या बावळटपणाला किंमत नाही. मग वैराग्य कोणतं? ऐका, नीट वाक्य ऐका. 7 दिवसाच्या उपाशी राहणाऱ्या भिकाऱ्याला अन्नाची नितांत गरज आहे. तो भिकारी दरवाजात उभा आहे, त्याचा आत्मा तळतळतोय, त्याला 10-5 घास भाकरीचे मिळावेत, पण घरामध्ये माणूस आहे, तो जावई आहे, त्याला आग्रह चालू आहे, आणि भिकाऱ्याला तर अन्नाची गरज आहे, आणि आग्रह तर जावयाला चालू आहे. त्या जावयाला जास्त जेवण झालं, तो बाहेर आलाय, आणि त्या भिकाऱ्या पुढे त्याला उलटी झाली. त्या भिकाऱ्यानं ती उलटी पाहिली. उलटी पाहिल्यानंतर त्या भिकाऱ्याची भूक थांबली का पळाली? पळाली. का? उलटी इतकी घाण आहे का 7 दिवसाच्या उपाशी राहणाऱ्या भिकाऱ्याची भूक पळाली. ज्याला संसार उलटी सारखा वाटतो आणि ज्याला जग हसवाला सारखं वाटतं, तो जगातला खरा वैराग्यवान. सोने रुपये आम्हा माणिक पाषाण खडे, माणिक पाषाण
काही बॉक्स स्टेजवर आवाज नाही रे, समाधानकारक आवाज ए चला ए ए ज्ञान देव, लक्ष नका देऊ तिकडं, ज्ञान देव देव ज्ञान. मग आता कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी 2-3 मुद्दे तुमच्या पुढे मांडतो. ज्ञान ज्ञानोबा, वैराग्य तुकोबा, भक्ती नामदेव बाबा, शांती नाथ बाबा. आणि आज कीर्तनाला घेतला अभंग एकनाथ महाराजांचा आहे. अभंगातला पहिला मुद्दा संपला. एकनाथ महाराज कोण? एका ओळीत बांधासाचे कुली, महाविष्णूचा अवतार. अजून कोण एकनाथ महाराज? एकनाथ महाराजांचे पंजोबा बांधास महाराज, आजोबा चक्रपाणी, वडील सूर्यनारायण आणि मुलगा हरिपंडित. भागवत सांगणारे कथा नीट ऐका. एकनाथ महाराजांचे पंजोबा बांधास महाराज, आजोबा चक्रपाणी, वडील सूर्यनारायण आणि मुलगा हरिपंडित. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग एकनाथ महाराजांचा आहे. अभंगातला पहिला मुद्दा संपला. अभंगातला दुसरा मुद्दा, कीर्तनाला सुरुवात झाली. कीर्तन ऐकणाऱ्यांना सूचना, कीर्तनाला दरिद्रवाणी बसायचं नाही, तोंड सोडून द्यायचं नाही. आपल्याकडे चालत नाही ते. दाढीला हात लावून, डोक्याला हात लावून, गुडघे वर करा, तांगड्या फाकवा, याच नाही नाही, याचं नाही. लांब उभं राहायचं, चांगला चप्पल जोड पाहायचा. पण ते आपल्या कीर्तनाला भामटेवाणी तोंड सोडून जांभळं देणे याचच नाही. आणि आपल्या कीर्तनाला बसलो बोलावं लागतं. पटलं तर हा म्हणायचं, नाही पटलं तर नाही म्हणायचं. आपल्याकडं नाहीलाही उत्तर आहे आणि हालाही उत्तर आहे, पण भामट्यावानी कीर्तन ऐकायचं नाही. मी म्हणायचं बैल गाभण, तुम्ही म्हणायचं त्याच्या दुधाचा चहा, याला काय नाही. इथं यसला यस, यसला यस, नोला नो. फायनल. आज कीर्तनाला घेतलेला मग एकनाथ महाराजांचा आहे. फायनल. कडवे मुंबईला सगळं कडवे कडवे 4 फायनल करायचं. कडवे 4. अभंग एकनाथ महाराजांचा. एकनाथ महाराजांचे पंजोबा बांधास महाराज, आजोबा चक्रपाणी, वडील सूर्यनारायण, मुलगा हरिपंडित. पुरावा पवित्र ते कुल, पावन तो देश. जगात देव आहे का? हाला हा म्हणा, नाहीला नाही म्हणा. आहे. आहे तर बसलेल्या पैकी कोणी पाहिला? फायनल. तिथं डोकं नाही राहायचं. आपलं कीर्तन म्हणजे डिस्कवरी चॅनल, त्याला शोध